बाजारामध्ये सर्वात चर्चेचा विषय जर आज कोणता असेल तर वाढता साखरेचा भाव. आपण मित्रांनो पाहिलं की जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये साखरेचा भाव हा 45 रुपयाच्या आसपास होता. तोच ऑगस्ट महिना संपत आलेला आहे आणि हा वाढत वाढत 45चा 50, 50चा 55, 55चा 60 आणि आज साखरेचा भाव हा किरकोळ बाजारामध्ये 75 रुपये, मुंबईसारख्या ठिकाणी 80 रुपयापर्यंत गेलेला आहे. तर आज आपण या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण 3 विषय पाहणार आहोत की साखरेचा भाव वाढण्याची प्रमुख कारणे कोणती, तो 100 रुपयापर्यंत जाऊ शकतो का, आणि तिसरा जो मागील ऊस आहे, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या वाढत्या साखरेच्या भावाचा कितपर्यंत फायदा होऊ शकतो, या ऊसाला शेतकऱ्यांना प्रति टन किती पैसे मिळू शकतात, किती रेट मिळू शकतो, हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिला प्रश्न आहे की साखरेचा भाव हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का वाढत आहे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुटवडा आहे. मला काय म्हणायचं, मागच्या वर्षी इतकी साखर उत्पादन झाली, मग तुटवडा होण्याचं कारण नसायला पाहिजे होतं. तुटवडा हा पुढच्या वर्षी ज्यावेळेस जानेवारी फेब्रुवारीमध्ये कारखाने सुरू होतील, मग साखर उत्पादन होईल, त्यावेळेस व्हायला पाहिजे होता. परंतु तुटवडा हा आत्ताच का? तर याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे ज्यावेळेस साखर उत्पादन केली कारखान्यांनी, त्यावेळेस साखरेला ठोक भाव होता 31 रुपयाच्या आसपास, आणि मग शासनानं भाव वाढवू दिला नाही, आणि भाव न वाढल्यामुळं या कारखानदारांनी अशी शक्यता आहे की आपली साखर ही 41 रुपयाच्या आसपासच्या दरानं ही बाहेरील देशामध्ये एक्सपोर्ट केली. हे पहिलं कारण असू शकतं. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे इथेनॉलचं प्रोडक्शन. कारण आपण आज भारतामध्ये E20 म्हणजे 20% इथेनॉल बनवतो, आणि हे इथेनॉल ऊसापासून, दुसरं तांदूळ, आणि तिसरं मक्यापासून बनवलं जातं. आणि मग ऊसाचाही इथेनॉल बनवण्यामध्ये मोठा रोल असल्यामुळं हे साखरेपासून इथेनॉल बनवलं गेलेलं असू शकतं. कारण साखरेला भाव नसल्यामुळं इथेनॉलला भाव असल्यामुळं ही साखर इथेनॉलमध्ये कन्वर्ट केली गेली असणार आहे. हे दुसरी मोठी शक्यता आहे. जरी शासन म्हणत असेल की आम्ही इथेनॉल प्रोडक्शन साखरेपासून कमी केलेलं आहे, तरी साखर मात्र त्यामुळं बाजारामधून बरीचशी घट झालेली असणार आहे. तिसरं कारण जे आहे, तुम्ही जर पाहिलं की ज्यावेळेस इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध झालं, त्यावेळेस पेट्रोल आवश्यक प्रमाणामध्ये असतानासुद्धा बातम्या आल्या की पेट्रोल संपेल, मिळणार नाही, भाव खूप वाढेल, आणि बऱ्याच जणांनी काय केलं, आपल्या टाक्या भरायला सुरुवात केली. तीच शक्यता आताही असू शकते. कारण आज जी आपण परिस्थिती पाहताय, हा ऊस योग्य प्रमाणामध्ये वाढत नाही आहे. प्रत्येकाला माहिती आहे की पुढच्या वर्षी आणि या वर्षी 26 आणि 27ला आपल्याला साखरेचं उत्पादन कमी होणार आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळं बरेच जण साखरेची साठेबाजी करत असतील. साठेबाजी केल्यामुळं काय होतं की बाजारामध्ये जी उपलब्ध प्रमाणामध्ये साखर आहे ती आपल्याला कमी मध्ये दिसू शकते, आणि मग यामुळं साखर संपली का काय ही परिस्थिती निर्माण झाली की मग भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. मी परवाच डीमार्टमध्ये गेलो, डीमार्टमध्ये साखर नव्हती. त्या दिवशी साखरेचा भाव होता 60 रुपये. मी डीमार्टवाल्याला विचारलं साखर, ते म्हणाले की आज येते, आज 60 रुपये आहे, उद्या 65 रुपये भाव राहणार आहे. म्हणजे हे भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं जे काही आता आपल्याला येणारे दिवस हे सणासुदीचे आहेत. आता दिवाळी थोडी लांब आहे, त्याच्या अगोदर लक्ष्म्या, गणपती, हे सगळ्यांना साखरेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो मिठाई बनवण्यासाठी. आणि यामुळं हे जे काही व्यापारी आहेत जे साखरेचा वापर जास्त करतात, हे नक्कीच याची साठवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करत असतील. ही एक दुसरी शक्यता आहे. आता हा प्रश्न पडतो की मग साखरेचा भाव हा 100 रुपयापर्यंत जाऊ शकतो का? सांगता येत नाही. 100 रुपयावरही साखर पोहोचायला वेळ लागणार नाही. कारण जी आत्ता परिस्थिती निर्माण झालेली आहे, जर साखरच उपलब्ध झाली नाही, आणि आपल्याला माहिती आहे की पुढच्या येणाऱ्या सीझनमध्येही साखर जास्त उत्पादन नाही झाली, तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्ह आहेत. याचं कारण सांगतो. बऱ्याचशा देशांनी, जसं ब्राझील जगामध्ये सर्वात 1 नंबरला साखर उत्पादन करणारा देश होता, तो आज 2 नंबरला झालेला आहे, आणि भारत हा 1 नंबरला झालेला आहे. याचं कारण ब्राझीलनं आपल्या ऊसापासून साखर उत्पादन कमी करून इथेनॉल बनवायचा प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये टाकलेले आहेत, आणि ते इथेनॉल बनवत आहेत. त्यामुळं भारत हा 1 नंबरला साखर उत्पादनामध्ये आला, आणि आता भारतामध्येही जर ही परिस्थिती राहिली तर भारतामध्येही साखर उत्पादन कमी होऊन
रेट जे आहे ते 100 रुपयापर्यंत पोहोचायलाही वेळ लागणार नाही. दुसरं मला हे सांगायचं आहे, हा साखरेचा वाढता पाहून शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, की आपल्याला यावर्षी ऊसाला प्रति टन कारखान्यांकडून किती भाव मिळणार? नक्कीच हा विषय शेतकऱ्यांमध्ये चर्चेत असायला हवा. कारण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना ₹2700, ₹2800, 3000च्या वर बऱ्याचशा कारखान्यांनी भाव दिला नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 4000 पर्यंत दिला ही बाब वेगळी, परंतु इकडं मराठवाडा असेल, इकडं विदर्भ असेल, इकडं शेतकऱ्यांना भाव मिळाले नाहीत. तर यावर्षी परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. पुढच्या वर्षी तर याच्यापेक्षा परिस्थिती बिकट राहणार आहे. तर शेतकऱ्यांना नक्कीच माझा असा अंदाज आहे, की यावर्षी ₹5000 प्रति टनच्या आसपास भाव मिळायलाच हवा. कारण आपण यावर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटनं 10,00,000 टन साखर आयात करायचं, तेही विना काही टॅक्स कर लावता. तरी ती जी साखर आहे, ही बाहेरच्या देशामधून भारतामध्ये येण्यासाठी ₹62च्या आसपास खर्च येणार आहे. आणि हा ₹62चा खर्च म्हणजे आपली साखर ही आता ₹65 ते ₹70च्या आत ग्राहकाला मिळणं अशक्य आहे. आणि यामुळं नक्कीच याचा फायदा शेतकऱ्याला व्हायला हवा. आणि ऊसाला 5000 प्रति टन हा यावर्षीचा भाव जर मिळाला, तर यात काही वावगं ठरणार नाही आणि ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.